भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारत दुर्गा मंदिराचा शिलान्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते काल पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मंदिर देशभरात नवचेतना निर्माण करणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिसरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा देणारे नवीन हेल्थकेअर इन्स्टिट्यूटही उभारले जाणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त विधान केलं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दात टीका केली असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांचा जाहीर निषेध केला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे विशेष निरीक्षक आर हेमंत कुमार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क क्षेत्रांचा दौरा करून आदिवासी भागातील प्रश्नांचा आढावा घेतला. महादवाडी आणि पाचगाव इथं भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. तसंच बांबू लागवड, उत्पादन आणि कौशल्य विकासाबाबत सूचना केल्या. चिचपल्ली इथल्या बांबू संशोधन केंद्रालाही भेट देऊन सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 105 रुग्णांना सुमारे 89.33 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पेपरलेस प्रक्रिया आणि जलद निपटाऱ्यामुळे मदत वितरणाला गती मिळाली आहे. हृदय, किडनी आणि कर्करोग आदी 20 गंभीर आजारांसाठी ही मदत दिली जाते. अमरावतीमधील हनुमानगढी परिसराच्या धार्मिक पर्यटन विकासासाठी सुमारे 117.25 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी आमदार रवी राणा यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कामं 3 वर्षात पूर्ण केली जाणार असून सर्व सुविधा नागरिकांसाठी खुल्या राहणार आहे. अकोला जिल्ह्यात 25 ते 27 एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.